नमस्कार, मी रवी लोखंडे. मनसर नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. आपण या विषयासाठी मनसर शहरात वेगवेगळ्या प्रभागात जाऊन फिरतोय, लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय. पण आता आपण सहज जात असताना प्रभाग क्रमांक 9 मध्ये काँग्रेस आहे पक्षाचे जे उमेदवार आहेत नाजमीन इनामदार यांचा या ठिकाणी प्रचार चाललेला दिसतोय. आपण जाणून घेऊया की यांचा प्रचार कसा चाललाय आणि कशी त्यांना प्रतिसाद मिळतो लोकांचा. नमस्कार. नमस्कार, काय नाव आहे आपलं? नाजमीन अथर अब्बास इनामदार. मी वॉर्ड क्रमांक 9 मधून उभी आहे. माझी निशाणी पंजा आहे. आपण सगळे मला मत देऊन प्रशासकीय कामासाठी निवडून द्यावे ही विनंती करते. बरं, आता तुम्ही प्रभागामध्ये फिरताय, तुम्ही एक महिला आहेत, तुम्हाला महिला भेटलेत का? काही महिलांनी समस्या सांगितल्यात का प्रभागामधल्या? हो, सांगितल्या. काहींनी पाण्याच्या समस्या सांगितल्यात, काहींनी वॉशरूम म्हणजे महिलांसाठी वॉशरूमसाठी त्या समस्या सांगितल्यात, काहींनी महिलांच्या सुरक्षेसाठी समस्या सांगितल्यात, काही गोरगरिबांच्या पण समस्या आहे रुग्णालयासाठी. त्यांनी सगळ्यांनी हे समस्या सांगितल्या. त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी आपण मला मतं देऊन निवडून द्यावे. आणि माझे मिस्टर पण ह्या कामामध्ये आहे. आपण सगळ्यांनी मला या कामाचं पुन्हा एकदा हे करण्यासाठी निवडून द्यावे हीच विनंती. अजून काही त्याच्यासोबत प्रचारात कार्यकर्ते त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. काय नाव आपलं? मोहम्मद अजहर सय्यद. सय्यद दादा, काय प्रॉब्लेम आहे प्रभागामध्ये? तुम्ही उमेदवारांसोबत फिरताय, लोकांचा प्रतिसाद कसा आहे? हो, आता हे आमचे नाजमीन इनामदार, हे जे आमचे काका अथर अब्बास इनामदार, राजूभाई इनामदार ह्यांची वाईफ. आणि कसं आहे, राजूभाई इनामदार यांचा जे प्रतिसाद आहे आपल्या याच्यात वॉर्डमध्ये हे खूप चांगल्या प्रमाणात आहे. त्याच्यानंतर हे आपले काय असतील समस्या असतील, जे रस्त्याची कामं आहेत, लाईटचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर प्रत्येक जे अडचणी आहेत हे सगळे आमचे जे वॉर्डमधील जेवढी लोक आहेत हे सगळे त्यांना सांगतात आणि ते त्या समस्यांचं सोडवण्याचा प्रयत्न पण करतात. आता समजा आता ह्या वॉर्डमधून एक महिलेला चान्स भेटला आहे, तर आमचं सगळ्यांना हेच म्हणणं आहे, तुमच्या चॅनलद्वारे पण आम्ही हेच सांगतो का राजूभाईंची जी वाईफ उभी आहे ही नाजमीन इनामदार, ह्यांना एक चान्स द्यावा आणि त्यांना म्हणजे एक चांगल्या कामासाठी ते पुढे जात आहेत, तर त्यांना लोकांनी पाठिंबा द्यावा आणि जे हे आहेत त्यांना निवडून चांगल्या पद्धतीने त्यांना पुढे जाईल अशा पद्धतीने त्यांना मत देऊन त्यांना निवडून द्या. अजून काही महिलांच्या प्रतिक्रिया घेऊ. मला एक सांगा, तुम्ही आता यांच्यासोबत प्रचार करताय उमेदवारांसोबत, काय वाटतं लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि तुमच्या उमेदवाराला का निवडून द्यावा? लोकांचा प्रतिसाद तर खूपच चांगला आहे आणि आम्ही हा उमेदवार यासाठी निवडलाय कारण मनसर गावामध्ये राजू इनामदार जे आहेत, राजू काका, ते 3 वर्ष उपसरपंच राहून गेलेले आहे आणि त्यांनी खूप कामं केलेली आहे. त्यानंतर हे अभ्यासू घराणं आहे आणि गावाच्या विकासाची जी कामं आहेत ती कामं फक्त सत्ताधारी माणसं करू शकत नाही, विकासाची कामं हे अभ्यासू माणसं पण करू शकतात. म्हणून आम्ही या उमेदवाराला निवडले आणि आमची सगळ्यांना एक विनंती राहील की यांना बहुमतांनी विजय करा. तुम्ही एक महिला आहे आणि महिलांबाबतीत ह्या प्रभागामध्ये समस्या काही जाणवतात का? आणि तुमच्या उमेदवारांसोबत तुम्ही आज प्रचार करताय, पण या प्रचारात बऱ्याचशा संख्येने महिलाच दिसतात आहे, मग महिलांमध्ये इतका उत्साह कसा काय? महिलांमध्ये उत्साह यासाठी आहे कारण महिलांच्या पण खूप समस्या असतात, ते जास्त करून आम्ही पुरुषांना सांगू शकत नाही. जर आम्ही उमेदवार निवडून आणलं तर आम्ही महिलांना आमच्या समस्या सांगून ते आमच्या समस्या सोडू शकतो. अशा खूप समस्या आहे आणि हे म्हणजे आम्ही जे उमेदवार निवडलाय ते उमेदवार आम्हाला असं वाटतं की ते आमच्या समस्या सोडू शकतात. एवढ्या समस्या आहेत उमेदवारांनी सांगितल्या प्रभागात, मग ह्याच्या अगोदर जे प्रतिनिधी या प्रभागातून किंवा वार्डातून ग्रामपंचायत असं निवडून आले त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केलं का? हो, दुर्लक्ष केलं आणि आम्ही खूप वेळा असे नवीन उमेदवार निवडून आणले पण आम्हाला तो प्रतिसाद भेटला नाही. त्यामुळे आम्ही आता हा उमेदवार निवडला आहे आणि आम्हाला माहिती आहे की हा उमेदवार याच्यात जर निवडून आला तर ते सगळे कामं करू शकतात. आता आपण बऱ्याचशा महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्यात. बघू आता येणाऱ्या 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला निकाल आहे. 3 तारखेच्या निकालात कळेल हे उमेदवार जनतेपर्यंत कसे पोहोचलेत आणि जनता यांना कशी स्वीकारते हे 3 तारखेला आपल्याला कळेलच. कॅमेरामन पियुष थोरातसह मी रवी लोखंडे, टायगर टाइम्स, मनसर.